मागच्या काही वर्षात 5 पक्षांतर करणारे शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षांतराच्या मालिकेत अजून एक नाव जोडलं। त्यांच्या याच पक्षांतराच्या कार्यक्रमांवरून उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतल्या सभेत सडकून टीका केली। पाहूया। फुटीर खासदारांपैकी उद्धव ठाकरेंनी शिर्डीमध्ये सभा घेत फुटलेले खासदार भाऊसाहेब वागचौरेंवर निशाणा साधला। 2 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये भाजपला देशात विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीयेत असं म्हणणारे वागचौरे आता विकासाचं कारण देत स्वतःच भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत। प्रत्येक जण काय म्हणतोय की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही। तू बोलू काय शकतो? लोक जोड्याने मारतील। उद्धव ठाकरे म्हणे देव माणूस आहे। अच्छा, मग आता तुम्ही सुद्धा सांगा। आज मी शिर्डीमध्ये बसलोय, आत्ता जाऊन आलो साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो। मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं का नैवेद्याकडे असतं? तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता का नैवेद्य खायला जाता? हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता। उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे, कधी एकदा खातोय। एका पक्षात दीर्घकाळ न थांबण्याची भाऊसाहेब वागचौरे यांची जुनी सवय आहे। आतापर्यंत त्यांनी जवळपास 5 वेळा पक्षांतर केली आहेत। 2009ला ते पहिल्यांदा शिवसेनेतून खासदार झाले। पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये गेले। नंतर काँग्रेसला सोडून वागचौरे भाजपात दाखल झाले। 2019ला बंडखोरी केल्यामुळे भाजपातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। पुढचा काही काळ त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून पाहिली। शिवसेना फुटल्यानंतर 2023 मध्ये ते ठाकरे गटात परतले। 2024च्या लोकसभेत ठाकरेंकडून खासदारही झाले आणि 2च वर्षात पुन्हा ठाकरेंकडून फुटून ते सध्या शिंदेंच्या सेनेत गेलेत। मागच्या 25 ते 30 वर्षात वागचौरेंनी 5 वर्षाहून अधिक काळ कोणत्याही पक्षात मुक्काम केलेला नाहीये। त्यामुळे त्यांचा या पुढचा प्रवास कोणत्या पक्षात होतो याबद्दलही उत्सुकता आहे। चकवलं काय झालं ते झालं, पण तोच माणूस आज मी आपल्या समोर उभा आहे। गेली 10 वर्ष आपली खऱ्या अर्थानं नुकसान झालेले मित्रांनो, मी म्हणत नाही, जनता म्हणते आहे। त्याला पुन्हा मी त्यावेळेलाही सांगितले आणि आताही सांगतो, झाली ती चूक झाली, क्षमा मागितली, पुन्हा आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। इकडला खासदार काय इकडला खासदार हा 1 नंबरचा बदमाश माणूस होता। एकदा गद्दारी केली, त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला, परत आला, उद्धव साहेबांची माफी मागितली, शिर्डीकरांची माफी मागितली आणि आता पुन्हा एकदा 100 कोटीला विकला गेला। जेव्हा त्याला उद्धव साहेबांनी विचारलं, भाऊसाहेब तुमच्याविषयी असं ऐकायला येत आहे, हे महाशय चिडून उठले आणि 3 वेळा साईबाबाची शपथ घेतली। 3 वेळा, साहेब मी तुमचा निष्ठावंत आहे, साहेब माझ्यावर संशय घेऊ नका, साहेब मी मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहील। आता कुठे गेला हा मरायला? गेल्या लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनं सारी ताकद पणाला लावूनही ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले। वागचौरेंनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उभ्या राहिलेल्या सदाशिव लोखंडे यांना 50,500 मतांनी पराभूत केलं। उद्या सर्वच भाजपमध्ये घ्यायचं आणि खेचण्याचं आणण्याचं दहशतीचं राजकारण या देशामध्ये जे सुरू झालेलं आहे, यावर मी काही भाष्य करणार नाही। उद्या विरोधी पक्ष ठेवायचाच नाही की काय, अशा प्रकारची जी भ्रामक कल्पना या देशामध्ये रुजते आहे, ही मात्र या देशाच्या दृष्टीनं, भवितव्याच्या दृष्टीनं निश्चितपणे घातक आहे। तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आहे, या बाबतीत मी काही सांगू इच्छित नाही आणि बोलू इच्छित नाही। हे मत आपण ज्या पद्धतीनं देतो ते आता अत्यंत भान ठेवून चांगला विचार करून देण्याची वेळ आलेली, हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज मतदारांना आलेली आहे। नाही, आता ही टीका त्याबाबत मी बोललेलो आहे, टीका टिप्पणी ही चालूच राहते आणि आरोप करायची प्रक्रिया चालूच राहते, याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही। मात्र 2 वर्षातच त्यांनी पक्ष बदलून शिंदेंच्याच शिवसेनेत प्रवेश केलाय। फुटीवेळेस दिल्लीमध्ये गेल्यानंतर 4 ते 5 दिवस वागचौरे अज्ञात स्थळावर होते। अज्ञात स्थळावरून मुंबईमध्ये एका स्पेशल विमानानं ते दाखल झाले।
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात माध्यमांशी काहीही न बोलता वाकचौरे निघून गेले. सत्तेत जाण्यामागची कारणं सांगताना सर्वाधिक ट्रोलिंग धाराशिवचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचं होतं. विकासाची विविध कारणं देताना विरोधात असलो तर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवता येत नाही असा दावा ओमराजे करतायत. म्हणजे सत्तेत आला तरच ट्रान्सफॉर्मर मिळतो का या प्रश्नावर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. ट्रान्सफॉर्मरसाठी पक्ष बदलावे लागत असतील तर मग विकास कुणाचा होतोय यावरही नेटकरी प्रश्न करतायत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.